माझ्या लग्नात खूप स्वप्न पाहिली आहेत ग, तरी त्यांच्या स्वतःच्या हातातल्या बांगड्या काढून दिल्यात मला. त्या स्वप्नांना असं तडा नको जायला. कोणाच्याही स्वप्नांना तडा जाणार नाही. असं कसं होईल? नाही जाणार स्वप्नांना तडा. काकू माझ्याशी लग्नाविषयी बोलत तेव्हा सत्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता सारखा. नवरा कुठे आहे? पुण्याला गेलेत मित्राकडे. मी सुरूला भेटायला आले होते. तुझ्यामुळे आधीच सुरुचीला खूप भोगावं लागलंय. तिला आता ह्या अवस्थेत तू भेटायला जाणार नाहीयेस. ऐक माझं, म्हणजे अगं तू मंगला. हे बघ उर्मिला, सत्यजित केरळला गेले नाही. काय? कुठे कुठे गेलाय तो? उर्मिला, परवा कॅम्पात बॉम्बस्फोट झाला. त्यात काही माणसं जखमी झाली. त्यात आपला सत्याही आहे. नाही, हॉस्पिटलमध्ये कोमात आहे. नाही नाही नाही. वहिनी, वहिनी जरा शांत हो तू. सत्याला नाही, तो बरा आहे ना? तो बरा आहे. हे बघ, ऐक. अगं वहिनी, हे बघ, तुला एकदम धक्का बसेल ना म्हणून आधी सांगितलं नव्हतं तुला. तू शांत हो. अमृता पुण्यात आहे? मलाही असे बरेच प्रश्न पडलेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्याबरोबर तिचा नवरा नव्हता. समथिंग इज रॉंग. आश्चर्य. अमृता पुण्यात असून मला नाही भेटली. तिच्या दृष्टीने तिचा आणि आपला फारसा संबंध राहिलेला नाही का? करेक्ट. काही गोष्टी आपल्याही यातून घडलेल्या असतात. शेवटी आपणच त्यांना जबाबदार असतो. जाऊ दे, आता पश्चात्ताप करून काय उपयोग? तसं काहीच नाहीये. पण तिनेच आपला रंग दाखवलाय. इतकी वर्ष सांभाळलं ना आपण, त्याचं तिला काहीही नाहीये. बस बस. ठीक आहे, गोंजारा अजून तिला. ती पटणारे ना या माणसाला खरंच. आई आणि देवी दोघींना कसं सामोरं जायचं तेच कळत नाही मला. काही सुचतच नाही. मग असं वाटतं की सगळं सांगून टाकावं आता त्यांना जाऊन. इकडे सत्या क्रिटिकल आहे, तिकडच्या आईची परिस्थिती नाजूक आहे. आता तूच सांग, ह्या परिस्थितीत सांगणं संयुक्तिक ठरेल का? पण मग कधी कळणार त्यांना? हे बघ, योग्य वेळ आली की कळेलच. अमृता, तुला एक खात्री असू देत, वेळ प्रसंगी घरच्यांना हे सांगावं लागलं ना तर मी आणि सलीलही मागे पाहणार नाही. का कोणास ठाऊक, आज मला सारखी तुझी ती वाक्य ऐकू येत आहेत. तू पॅरिसला जाण्यापूर्वीची. एक क्षण जरी तुझ्या डोळ्यापासून मी दूर गेलो तर तू अस्वस्थ होतेस. आणि माझ्या फ्युचरसाठी तुम्हाला 3 वर्ष देशाबाहेर जाऊ देतेस. आई, थँक्स. मी कधीच विसरणार नाही. माझ्या मुलाला माझी गरज आहे. त्याच्यासाठी आता मला खंबीरपणे उभं राहायला हवं. माझं दुखणं विसरून मला उभं राहायलाच हवं.